महिन्याची कॅश दुसऱ्या दिवशी बँकेत भरणा केला जातो। आज पण बँकेत भरणा करण्यासाठी आमची गाडी मध्ये कॅश जात होती। इथे बेंडाळी चौकात भराडी पथक जे असेल त्या पथकाने गाडी अडवली। पण हे रेग्युलर काम आहे आमच्यासाठी। बँकेत कॅश रोज जाते आणि विशेष म्हटलं म्हणजे बँकेचे प्रति आणि आमच्याकडे येतात, ते कॅश किती मोजून घेतात, त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट तयार करतात। सगळे डॉक्युमेंट गाडीच्या सोबत होते, बँकेचे प्रतिनिधी होते। तर पथकाने गाडी अडवल्यानंतर त्यांनी त्याची खात्री केली की डॉक्युमेंटनुसार डॉक्युमेंट बरोबर आहेत का, बँकेचे प्रतिनिधी आहेत का, गाडी नंबर आधीच आम्ही प्रशासनाला सूचना केल्या होत्या की आमच्या या गाडीमधून कॅश जाते, त्याच्यामुळे प्रशासन ते पण सगळं चेक केलं। क्रॉस चेक केल्यानंतर त्यांची खात्री झाल्यानंतर आता गाडी थांबवली आणि गाडी सोडली। गाडी बँकेत गेली। कुठल्या संस्थेचे पैसे? रतनलाल सिंग मनोहर पाटील। सर, आज आपण एक वाहन अडवलं होतं, त्यामध्ये काहीतरी 2.5 कोटीची रक्कम होती, काय नेमकं प्रकरण? सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचं लागू आहे, त्याच अनुषंगाने शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज रूट मार्चचं आयोजन केलं होतं। तसेच नाकाबंदीचं नियोजन होतं। सदर नाकाबंदी दरम्यान एक वाहन अडवलं असता ते बापना ज्वेलर्स यांचं होतं। त्याच्यामध्ये सुमारे 2,53,00,000 कॅश होती। त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट पाहता सदर कॅशचा भरणा ते बँकेमध्ये करून घेऊन घ्यायला चालले होते। या अगोदर देखील त्यांनी इथले जे आरओ आहेत त्यांना पत्र दिलं होतं की त्यांचे जे कॅशचा भरणा आहे 4 वाहनांची नंबर दिलेली होती, त्याच्या बाबतीत आरओने देखील ते पत्र आपल्याला दिलेलं आहे पोलीस विभागाला। या वाहनांमधून ते कॅशचा भरणा करणार आहात। सदर डॉक्युमेंट चेक करून आणि पडताळणी करून सदर कॅश ही वैध असल्यामुळे तिला आपण चेकिंग करून सोडून देण्यात आलेलं आहे त्या वाहनाला।